शिवडी क्रॉस रोड मनपा उर्दू शाळेच्या इयत्ता 4थीच्या ई लर्निंग वर्गात आपले सहर्ष स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे मराठीत आज आपण मैत्री हा पाठ बघणार आहोत. चला तर विद्यार्थ्यांनो बघूया. सर्वप्रथम आपल्या पुस्तकात आपल्याला दाखवलेलं जे चित्र आहे ते हा समोरचा आपल्याला दिसणारा तो पहिला चित्र आहे. ही एक कथा आहे आणि ते पण चित्रवर्णन कथा आहे. चित्रवर्णनाद्वारे आपल्याला ही कथा समझून घ्यायची है. ये तस्वीर खानी है और तस्वीर को देखकर हम लोगों को कहानी समझना है. तर विद्यार्थ्यांनो बघा चित्रात आपल्याला काय दिसतंय. आपल्याला चित्रात दिसतंय की बाबा हिरवळ आहे, थोडंसं मैदान आहे, तिथं एक झाड आहे, झाडावर फळं लागलेली आहेत. एक मुलगा झाडाखाली उभारलेला आहे, थांबलेला आहे आणि समोरून बघा मुलग्याच्या समोरून एक हत्ती येत आहे. जैसे कि आप तस्वीर में देख रहे हैं कि गार्डन है, कोई ऊंची की जगह है, मैदान वगैरह है जहाँ पर एक पेड़ है, पेड़ पर फल लगे हुए हैं और एक लड़का जो है वो पेड़ के नीचे खड़ा है और उसके सामने से जो एक हाथी चला आ रहा है. तर विद्यार्थ्यांनो ह्या हत्तीला बघून मुलगा थोडासा घाबरलेला आहे. मुलग्याच्या चेहऱ्यावरून आपल्याला दिसतंय कि मुलगा थोडासा घाबरलेला है, यानी हाथी को देखकर जो है वो बच्चा जो है वो लड़का जो है वो घबरा गया. आता त्याला समझत नहीं है कि त्याने काय करावे. उसको जो है समझ में नहीं आ रहा है कि इतना बड़ा हाथी मेरी तरफ आ रहा है तो मैं अब क्या करूँगा. तर मुलगा काय करतो नंतर तर आपण ते पुढच्या चित्रात बघणार. तर विद्यार्थ्यांनो आता आपल्या समोर आलेला आहे दुसरा चित्र. दुसऱ्या चित्रात आपल्याला दिसतंय की मुलगा घाबरून जे झाडावर चढून बसलेला आहे. मुलगा घाबरला होता. पहिल्या तर चित्रात आपण बघितलो की बाबा एक मुलगा झाडाखाली उभा होता, समोरून हत्ती येत होता, घाबरून तो काय करतो झाडावर चढ़तो. मग हत्ती पण थोड़ा त्याच्याजवळ पुढे येतो है ना. कि पहली तस्वीर में हमने देखा कि लड़का जो है घबरा कर कहाँ चढ़ जाता है, पेड़ के नीचे खड़ा होता है. जब सामने से हाथी को आते हुए देखता है तो घबरा कर पेड़ पे चढ़ जाता है. और ये हमको दूसरी तस्वीर में ये तस्वीर में दिखाई दे रहा है. अब मुलगा भरपूर घाबरलेला आहे. खाली हत्ती उभा आहे, झाडाखाली हत्ती उभा आहे आणि तो वरती चढलेला आहे. आता त्याला त्याच्या मनात जे आहे घाबरटपणा झालेला आहे मुलगाला. आता मी काय करू, म्हणजे आता मी खाली कसं उतरणार, माझ्यासमोर तर हत्ती आहे. आता हत्तीने काय केलं तर है ना. म्हणून काय करतो मुलगा बसत असं विचार करत असतो. जो है लड़का पेड़ पे चढ़ के सोच रहा होता है कि इस हाथी से कैसे पीछा छुड़ाया जाए या क्या किया जाए. तेवढ्यात त्याला एक आयडिया युक्ती सुचते. युक्ती सुचणे म्हणजे एक आयडिया आता है लड़के को. तर मुलगा काय करतो, त्याला कशाचा आयडिया येतो, त्याला कुठली युक्ती सुचते ते आपण आता पुढचं चित्र आल्यावर ते बघणार आहोत. इथंपर्यंत तुम्हाला कथा समजलेली आहे. चित्रवर्णावरून आपण कथा समजून घेतलेली आहे की एक मुलगा झाडाखाली उभा असतो, समोरून हत्ती येत असतो, हत्तीला घाबरून तो मुलगा झाडावर चढून बसतो आणि झाडावर बसल्याबरोबर हत्ती त्याच्यासमोर होतो आणि त्याची सोंड वर करून उभा राहतो. कोण, हत्ती. आणि मुलगा विचार करत असतो की काय मी आता काय करू. तर त्याला कुठली आयडिया येते, कुठली युक्ती सुचते ते आपण आता बघणार आहोत पुढच्या चित्र. तर विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर हा तिसरा चित्र येत आहे आणि तिसऱ्या चित्रात आपल्याला दिसतं की मुलगा काय करतो, त्याला युक्ती सुचते काहीतरी. काय, कुठली युक्ती सुचते, त्याला ही युक्ती सुचते, त्याला ही आयडिया येते की मुलगा काय करतो, झाडावरील जी फळं आहेत, फळं आहेत ती फळं काढून हत्तीला खाऊ घालतो. म्हणजे हत्तीला खायला ती फळं देतो. बघा ते चित्रात दिसतंय ना. तो मुलगा जे आहे आता फळ धरून हत्तीच्या सोंडेत देत आहे, सोंडेत त्याच्या खाण्यासाठी है ना. तर मुलाला ही युक्ती सुचते की आता आपण त्याच्याशी काय करायचं, आपण त्याला आता फळं खायला द्यायची. जर आपल्याला खाली उतरायचं असेल, जर आपल्याला घरी परत जायचं असेल तर आपल्याला त्याला खाऊ घालावं लागणार. आणि त्यासाठी त्या मुलगा काय करतो, त्याला आयडिया येते, तो झाडावरची फळं काढतो आणि हत्तीला खायला देतो. बघा हत्ती पण कसं, हत्तीचा पण चेहरा एकदम खुश दिसतोय. मुलगा पण एकदम हसत दिसतोय ना. कारण की त्याला मुलाला ते हत्तीला आवडलेलं आहे कि मुलाने त्याला खायला दिलं म्हणून. तो उसको ये आइडिया आती है कि वो अपने हाथों से जो है पेड़ के फल तोड़कर हत्ती को खाने के लिए देता है. अब हत्ती भी ये देख के खुश हो जाता है कि उसको खाने को मिल गया और लड़का जो है उसको खाने. अब लड़के का चेहरा भी देखो तो लड़के का चेहरा भी खुश दिखाई देता है. तर याच्यानंतर काय झालेलं असेल पुढं, तर याच्यानंतर ह्या कथेचा अंत असा असतो, येतो समजा आपल्याला समजतो की ती
त्या मुलात आणि त्या हत्तीच्या या दोघांमध्ये मैत्री निर्माण होते. हे दोघे जे आहेत ते मित्र होतात, एकमेकाचे मित्र बनतात. कारण मित्र कोण असतो? आपल्याला मदत करणारा हा आपला मित्र असतो. तर त्या मुलाने हत्तीची मदत केली. काय मदत केली? त्याला खाऊ खायला दिलं, त्याला फळं दिली खायला. म्हणजे तो हत्ती काय झाला? खुश झाला. आणि मुलगाचं काय झालं? मुलाचं मित्र झालं. तर समजली ना कथा? आपल्याला ही समजलेली आहे. स्टोरी आप लोगों को समझ में आई है कि भाई कैसे इन दोनों के बीच में दोस्ती हुई है ना. आपल्या पाठाचं नावच काय आहे? मैत्री आहे. जसं ह्या हत्तीत आणि मुलामध्ये मैत्री झालेली आहे, तसंच आपल्याला पण पाळीव प्राण्यांशी लाडीगोडी करायला पाहिजे, त्यांची देखभाल करायला पाहिजे, है ना. पालतू जानवरों से हम लोगों को प्यार करना चाहिए. सो वो क्या बन जाएंगे? अपने दोस्त बन जाएंगे, मित्र बन जाएंगे. ओके. इथं आपल्याला ही कथा समजलेली आहे. तर आता आपण पुढं जाऊन ह्या कथेचे मैत्री या पाठाचे प्रश्नोत्तर बघणार आहोत. चला तर माझे प्रश्नोत्तर बघूया. तर विद्यार्थ्यांनो, पहिला प्रश्न आहे, पहा आणि सांगा. आपण ही प्रश्नोत्तर आपल्या वहीत लिहायची आहे. अपने को ये कॉपी में सवाल और जवाब लिखना है. प्रश्न क्रमांक अ, मुलगा कुठे उभा आहे? मुलगा कुठे उभा आहे? तर उत्तर आहे, मुलगा झाडाजवळ उभा आहे. प्रश्न क्रमांक आ, मुलगा कोणाला घाबरला? उत्तर आहे, मुलगा हत्तीला घाबरला. मुलगा कोणाला घाबरला? मुलगा हत्तीला घाबरला. ई, प्रश्न क्रमांक ई, मुलगा झाडावर का चढला? प्रश्न काय आहे? मुलगा झाडावर का चढला? उत्तर आहे, मुलगा हत्तीला घाबरून झाडावर चढला. मुलगा जो आहे हत्तीला घाबरून झाडावर चढला. प्रश्न क्रमांक ई, मुलाने हत्तीच्या सोंडेत फळ का दिले? प्रश्न काय आहे? मुलाने हत्तीच्या सोंडेत फळ का दिले? उत्तर आहे, मुलाने हत्तीच्या सोंडेत फळ दिले कारण हत्तीला भूक लागली होती. है ना. मुलगा समजला की बाबा याला भूक लागलेली आहे म्हणून हा सोंड वरती करून उभा आहे. तर उत्तर काय आहे? ईच्या प्रश्नाचा ईचा प्रश्न काय आहे? मुलाने हत्तीच्या सोंडेत फळ का दिले? उत्तर आहे, मुलाने हत्तीच्या सोंडेत फळ दिले कारण हत्तीला भूक लागली होती. प्रश्न क्रमांक उ, हत्तीला आनंद का झाला? उत्तर आहे, मुलाने हत्तीला फळ खाऊ घातले म्हणून हत्तीला आनंद झाला. है ना. मुलाने भुकेलेल्या हत्तीला खाऊ दिलं म्हणून हत्ती खुश झाला. प्रश्न काय आहे? प्रश्न क्रमांक उ, हत्तीला आनंद का झाला? उत्तर, मुलाने हत्तीला फळ खाऊ घातले म्हणून हत्तीला आनंद झाला. तर विद्यार्थ्यांनो, हा आपला पाठ संपलेला आहे आणि हीच प्रश्नोत्तर आपल्याला आपल्या वहीत लिहायची आहे. आणि आपल्या पुस्तकात बघा 3 चित्र दाखवलेली आहेत आणि 4था चित्र तिथं रिकामं आहे. तर तिथं तुम्हाला शेवट काय झाला असेल? दोघांत मैत्री झाली ना, मग त्या मैत्रीच्या रिलेटेड तुम्हाला तिथं एक चित्र काढायचं आहे आणि तिथं रंग भरायचा आहे आणि हे प्रश्नोत्तर आपल्या वहीत लिहायची आहे. तर विद्यार्थ्यांनो, धन्यवाद. घरी राहा, सुरक्षित राहा, इकडे तिकडे फिरू नका, मास्कचा वापर करा. बाय बाय.